नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुलसाय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो तांत्रिक डायरी अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये आपण पोषण अभियान या घटकावर आपण 2-3 व्हिडिओ बघितला आहे। तर त्यामध्ये आपण पुढचा भाग आपण बघणार आहोत। आपलं कर्बोदकापर्यंत झालं होतं, तर आता प्रथिने आपण सुरू करूया। तर बघा, प्रथिने हे 20 प्रकारच्या अमिनो आम्लापासून तयार झालेले असतात आणि 1 ग्राम प्रथिनामध्ये किती 4 किलो कॅलरीज ऊर्जा असते आणि संतुलित आहार प्रमाण किती असते तर 10 ते 15%। संतुलित आहार जर आपल्या रोजच्या जेवणामध्ये 10 ते 15% प्रथिने असेल तर संतुलित आहार आहे। त्यानंतर बघा, प्रथिने ही अमिनो आम्लाची बहुवारिके असतात। थोडक्यात काय तर अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात आणि सजीव सृष्टीमध्ये एकूण निरनिराळे आम्ले 20 आहेत आणि प्रत्येक जीवामध्ये असलेल्या प्रथिनांचा संच निरनिराळा असला तरी सर्वच सजीवांची सर्व प्रथिने ही 20 अमिनो आम्लापासून बनलेली आहेत। फर्स्ट क्लास प्रथिने कोणते तर प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात। व आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो की फर्स्ट क्लास प्रथिने कोणते, तर जे प्राणीज पदार्थापासून जे प्रथिने मिळते ते फर्स्ट क्लास प्रथिन आहे। त्यानंतर प्रत्येक प्रथिने हे जनुक प्रयोजनानुसार अमिनो आम्ले एका विशिष्ट क्रमाने जोडून तयार होतात, म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये प्रथिनांचा संच वेगवेगळा असतो। त्या बघा, प्रथिने पेशींचा महत्त्वाचा घटक आहे। पेशीच्या व ऊतीच्या संरचनेमधील प्रथिनांचे प्रमाण जास्तीत जास्त आहे। पेशीच्या व ऊतीच्या संरचनेमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्तीत जास्त आहे, म्हणून त्यांना शरीर बांधणीचे काम कोण करत असते तर प्रथिने करत असतात। पेशीमधील पाण्याचे वजन वगळता उरलेल्या वजनापैकी 50% पेक्षा अधिक वजन हे प्रथिनांचेच आहे। विकरे कशाला म्हणतात तर बघा, पेशीमधील बहुतेक प्रथिने हे उत्प्रेरकाची भूमिका बजावत असतात आणि अशा प्रकारच्या उत्प्रेरक प्रथिनाला विकर असे म्हटलं जाते। आणि विकरांच्या सहभागाशिवाय आपल्या शरीरात कोणत्याच जैवरासायनिक क्रिया शक्य होत नाही। विकराच्या सहभागाशिवाय आपल्या शरीरातील कोणत्याच जैवरासायनिक क्रिया पूर्ण होऊ शकत नाही। त्यानंतर बघा, विकराची उदाहरणे कोणतं आहे तर अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज। अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज हे काय आहेत, विकरे आहेत। हा लक्षात ठेवायचा, एक्झाम येऊ शकतो। आहारातील प्रथिनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी चाचणी कोणती केली जाते तर बाययुरेट चाचणी। आहारातील प्रथिनांचे अस्तित्व ओळखण्यासाठी असणारी चाचणी कोणती आहे तर बाययुरेट चाचणी आहे। बघा, प्रथिनांची आवश्यकता व्यक्तीच्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे प्रथिनांची आवश्यकता 0.8 ग्राम आहे। दररोज प्रथिनांची आवश्यकता 240 ग्राम आहे। दररोज प्रथिनांची आवश्यकता 240 ग्राम। प्रत्येक व्यक्तीमध्ये दररोज सरासरी किती ग्राम सेवन करतात तर 70 ग्राम। संप्रेरक प्रथिने आणि वाहक प्रथिने कोणते आहेत ते बघा। चयापचयनाचा वेग, शरीराच्या वाढीचा वेग यावर नियंत्रण ठेवणे आणि विक्षण नियंत्रित करणे हे महत्त्वाची कामे प्रथिने करतात आणि अशा प्रथिनांना काय म्हटलं जाते, संप्रेरक प्रथिने म्हटलं जाते। आणि ते संप्रेरक प्रथिने कोणते आहेत तर इन्सुलिन, ग्लुकॉन आणि सोमॅटोस्टिन। इन्सुलिन, ग्लुकॉन आणि सोमॅटोस्टिन हे काय आहेत तर संप्रेरक प्रथिने आहेत आणि त्यांचे काम कोणतं आहे, चयापचयनाचा वेग, शरीराच्या वाढीचा वेग यावर नियंत्रण ठेवणे आणि विक्षण नियंत्रित करणे हे महत्त्वाचे कामे हे प्रथिने करत असतात। त्यानंतर बघा, वाहक प्रथिने। रक्तातील तांबड्या पेशीतील हिमोग्लोबिन या प्रथिनांद्वारे फुफ्फुसातील ऑक्सिजन शरीराच्या सर्व ऊतीपर्यंत पोहोचविला जातो आणि पेशीपटलावरती काही प्रथिने वाहक प्रथिने असतात। जे पेशीपटलावर जे प्रथिने आहेत ते काय तर वाहक प्रथिने असतात, त्यातील काही प्रथिने। ते बघा, संरचनात्मक प्रथिने। काही प्रथिने संरचनात्मक प्रथिने म्हणून कार्य करतात। शरीराची बाह्य त्वचा, केस, नखे ही प्रथिनांची बनलेली आहेत। संरचनात्मक प्रथिनांपासून बनलेली आहेत शरीरातील बाह्य त्वचा, केस आणि नखे। त्यानंतर बघा, प्रतिपिंडे हे प्रथिनच
रोगजंतूशी लढा देण्यासाठी आपल्या शरीरात अँटीबॉडीज अर्थात प्रतिपिंडे तयार केले जातात. ही प्रतिपिंडे म्हणजेच प्रथिनेच. म्हणजे प्रतिपिंडे हे काय करत असते तर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज म्हणजे रोग प्रतिकार करण्याचं काम करत असते. त्यानंतरचा बघा, प्रथिनांचे स्रोत दिलेले आहेत. वनस्पतीजन्य स्रोत आणि प्राणीजन्य स्रोत. वनस्पतीजन्य स्रोत त्यामध्ये डाळी व शेंगामध्ये कोणता आहे तर वनस्पतीजन्य स्रोत त्यामध्ये डाळी, शेंगा, कठीण कवचाची फळे, कडधान्ये आणि पालेभाज्या हे म्हणजे काय तर वनस्पतीजन्य स्रोत आहेत. प्रथिनांचे वनस्पतीजन्य स्रोत. तर त्यामध्ये कोणते अन्नपदार्थ येतात तर हरभरा, शेंगा, राजमा, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद हे म्हणजे डाळी, शेंगदाणा याच्यामध्ये येतात. शेंगदाणा, काजू, बदाम, अक्रोड, गहू, तांदूळ हे सगळे वनस्पतीजन्य स्रोत आहेत अन्नपदार्थ. प्राणी स्रोत त्यामध्ये काय दूध, लोणी, तूप, अंडी, मांस, मासे, मत्स्य तेल. प्राणी स्रोतापासून मिळणाऱ्या प्रथिनांनाच फर्स्ट क्लास प्रथिन म्हटलं जातं. आपण आधी पण बघितलं आहे. त्यानंतर बघा, प्रथिने पुढील अणूपासून बनलेली आहेत. तर त्यामध्ये कोणते अणू आहेत? प्रथिनांतील अणू सी कार्बन, त्यामध्ये एच हायड्रोजन, ओ ऑक्सिजन आणि एन नायट्रोजन. म्हणजे आपल्या प्रथिनांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन असं यापासून हे प्रथिन अणू बनलेलं आहे. प्रथिनामध्ये नायट्रोजनचे प्रमाण खालीलपैकी असते म्हणून शरीर वृद्धीसाठी महत्त्वाचे असतात. आहारातील प्रथिनांचे कार्य. शरीरातील वाढ आणि निगा. शरीरामध्ये पेशी आणि ऊती या प्रामुख्याने प्रथिनांनी बनलेले आहेत. आपल्या आहारातील प्रथिने आपणास अमिनो आम्लाचा पुरवठा करतात. पाचक विकरे प्रथिनांचे अमिनो आम्लामध्ये विघटन करतात. अमिनो आम्लाचे रक्तात अभिशोषण होते आणि रक्तामार्फत ती सर्व पेशीपर्यंत पोहोचविली जातात. पेशी या अमिनो आम्लांना पुनर्रचित करून आपली प्रथिने बनवितात. म्हणून आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि निगा राखण्यासाठी आहारामधून प्रथिनांचा नियमित पुरवठा आवश्यक असतो आणि मानवाच्या शरीर बांधण्यासाठी प्रथिने आवश्यक आहे. तर ऊर्जा स्रोत. किती ऊर्जा मिळते तर 1 ग्राम प्रथिनांपासून 4 किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळत असते आणि ऊर्जेच्या एकूण गरजेपैकी सुमारे 10 ते 15% ऊर्जा मिळत असते. त्यानंतर अमिनो आम्लाची निर्मिती. अन्नद्रव्याचे विघटन करण्यास आवश्यक असलेली अमिनो आम्ले प्रथिनांपासून तयार होतात. दैनंदिन शारीरिक कार्य करणे, शरीराचे तापमान नियंत्रित राखणे, चयापचनाची क्रिया आणि वाढीला आधार देणे यासाठी आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये ऊर्जेची आवश्यकता असते. आपल्या दररोजच्या आहारातून मिळणारी प्रथिने ही अमिनो आम्लापासून तयार केली जातात. सजीव प्राण्यांना आवश्यक अशी अनेक प्रकारची कार्ये करण्यासाठी ती आवश्यक असतात. आपल्या शरीरातील जवळपास अर्धी प्रथिने ही स्नायूच्या स्वरूपात असतात आणि प्रथिनांची गुणवत्ता ही आपल्या अन्नातील अत्यावश्यक अमिनो आम्लाच्या प्रमाणावर अवलंबून असते. अतिरिक्त प्रथिने आणि म्हणजे अतिरिक्त जे प्रथिने असते ते मूत्रावाटे बाहेर निघते. बघा, आपल्या एकूण आहार ऊर्जेपैकी फक्त 10 ते 15% ऊर्जा प्रथिनांपासून मिळत असते आणि जे जास्तीचे प्रथिने आहारामध्ये घेतल्यास ते कर्बोदकासारखी साठवली जात नाही. जादा प्रथिनांचे काय होते तर अमायलीकरण होते आणि त्यापासून तयार होणारी जे उत्पादित आहे ते मूत्रावाटे बाहेर टाकली जाते. थोडक्यात काय तर प्रथिनापासून मिळालेली जी अमायनो आम्ले शरीरात साठवून ठेवली जात नाही आणि त्याचे विघटन करून त्यातून तयार झालेला जो अमोनिया आहे तो शरीराबाहेर टाकून दिला जातो. आवश्यकता असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयुक्त पदार्थात केले जाते. उदाहरणामध्ये ग्लुकोनालायजेन्सिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते. निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन रुबिस्को आहे. रुबिस्को विकराचे आढळ म्हणजे कसं कुठं आढळते वनस्पतीच्या हरित लवकामध्ये हे रुबिस्को नावाचे विकर आढळते. प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ले. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आम्ले तयार होतात आणि ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात आणि रक्तद्रव्याद्वारे प्रत्येक अवयव पेशीपर्यंत पोहोचविली जातात. वेगवेगळे अवयव व पेशी त्या अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीरात आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात.
त्यानंतर अवयव आणि हे अवयव प्रथिनांच्या पचनानंतर पुढील अमिनो आम्ल तयार करतात। बघा त्यामध्ये आहे स्नायू। स्नायू काय करतात तर ॲक्टिन आणि मायोसिन हे लवचिक प्रथिने तयार करते। त्यानंतर रक्तामध्ये हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे अमिनो आम्ले तयार होतात। त्वचामध्ये मेलनिन रंगद्रव्य आणि कॅरोटीन असते म्हणजे तयार होत असते। पीयूषिका ग्रंथीमध्ये विविध म्हणजे संप्रेरके असतात। स्वादुपिंड इन्सुलिन आणि ट्रिप्सिन तयार होत असते। त्यानंतर हाडे त्यामध्ये आसिन म्हणजे अमिनो आम्ले तयार होते आणि पेशी द्रवपटलातील प्रथिने आणि विविध विकरे होत असते। तर त्यानंतर आहे प्रथिनांचे स्वरूप आणि वर्गीकरण। तर विकरे प्रथिनांचे स्वरूप कोणते आहे विकरे, संप्रेरक आणि अँटीबॉडीज। तर त्याचा अर्थ किंवा कार्यसंबंध काय आहे ते विकरे सजीवाच्या जैव रासायनिक प्रक्रियेशी संबंधित उत्प्रेरक प्रथिन म्हणजेच विकर होय। उदाहरणामध्ये अमायलेज, लायपेज, पेप्सिन, ट्रिप्सिन, हिमोग्लोबिन, ॲल्बुमिन, कॅरोटीन, ॲक्टिन आणि ट्यूबलिन हे आहेत विकरे। त्यानंतर आहे संप्रेरके। त्यामध्ये त्यांचे कार्य काय आहे तर चयापचय क्रिया नियंत्रित करणारी प्रथिने, शारीरिक विकास नियंत्रित करणारी प्रथिने। तर उदाहरणामध्ये मेल्टोनिन, इन्सुलिन, ग्लुकॉन, सोमॅटोस्टिन आणि टेस्टोस्टेरॉन हे काय आहे तर संप्रेरके आहेत। त्यानंतर अँटीबॉडीज त्यांचा म्हणजे अर्थ म्हणजे काय संबंध आहे तर रोगजंतूशी मुकाबला करणाऱ्या प्रथिनांना अँटीबॉडीज म्हटलं जाते। त्यानंतर आहे जननेंद्रियाशी संबंधित संप्रेरक म्हणजे मेद स्वरूपामध्ये असतात ते। त्यामध्ये येतात इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन हे 3 आहेत जे जननक्रियेशी संबंधित संप्रेरके आहेत। त्यानंतर बघा प्रथिने आणि कॅलरीजचा अभाव, प्रथिन ऊर्जा कुपोषण असं म्हटलं जातं। तर व्याख्या काय दिलेली आहे तर आहारातील प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदके यासारख्या पोषण द्रव्याच्या प्रमाणात्मक आणि गुणात्मकरित्या अपुऱ्या प्रमाणामुळे होणाऱ्या स्थितीस काय म्हटलं जाते प्रथिन ऊर्जा कुपोषण म्हणतात। प्रथिन ऊर्जा कुपोषण निर्माण करणारे घटक कोणते तर पर्यावरणीय अयोग्य घटक, मोठे कुटुंब, मातेचे अस्वास्थ्य, दुधाची कमतरता, स्तनपान अकाली बदल करणे, बालकांचे पालनपोषण आणि अंगावरील पिणे सोडण्यासंबंधीच्या प्रतिकूल सांस्कृतिक प्रथा। त्यानंतर आहे प्रथिन ऊर्जा कुपोषण आढळ। तर हा आजार साधारणपणे 5 वर्षाच्या आतील बाळ असणाऱ्या बालकांमध्ये प्रथिन ऊर्जा कुपोषणाचे सूचक लक्षण एका विशिष्ट वयासाठी अपेक्षित वजनापेक्षा कमी वजन असणे। या संदर्भामध्ये जर निश्चिती करण्यासाठीची सर्वात जास्त व्यावहारिक पद्धत म्हणजे वाढविषयक तत्वाची नोंद ठेवणे होय। आणि प्रथिन ऊर्जा कुपोषणामध्ये प्रतिकारशक्ती कमी होते म्हणजेच प्रतिक्षम संस्था म्हणजे इम्युनिटी सिस्टम दुर्बल होते म्हणून ही बालके विविध आजारांना लवकर बळी पडतात। उदाहरणार्थ अतिसार 5 वर्षाखालील मुले। त्या फैलाव कसा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणानुसार प्रथिन ऊर्जा कुपोषण हे सर्व राज्यामध्ये फैलावलेले आहे। शालेय पूर्ण बालकांमध्ये त्याचा फैलाव 0.1 ते 3.8 दरम्यान 8% दरम्यान आहे। प्रथिन ऊर्जा कुपोषणाची सर्वात गंभीर स्वरूपे पुढील प्रमाणे आहेत। स्वरूप बघा सुकवटी आणि सुजवटी आणि सुकटी अशा पद्धतीचे म्हणजे प्रथिनाच्या अभावामुळे होत असते। टीप तर पोषक आहाराअभावी होणारी शुक्टी ही सामान्यपणे सुजवटीपेक्षा जास्त प्रमाणात आढळते। सुजवटी याला झुरणी रोग म्हणतात कारण प्रथिनांचे प्रमाणात्मक आणि गुणात्मक या दोन्हीच्या अभावामुळे होत असते। सुजवटीचे लक्षण सूज, फुगलेले पोट, खुंटलेली वाढ, पंडू रोग आणि भूक मंदावणे ही लक्षणे दिसून येतात। आणि सुजवटीचे दुष्परिणाम काय आहे तर ते आहेत तर हेप्टोमेगली म्हणजे स्निग्ध पदार्थाचा संचय झाल्यामुळे यकृताचा आकार वाढतो त्यामध्ये हेप्टोमेगली असे म्हणतात त्यामुळे पोट फुगत असते।
प्रथिनांचे संप्रेषण कमी प्रमाणात, म्हणजे सुजवटीमध्ये आहारातील प्रथिनांच्या कमी सेवनामुळे जीवनद्रव्यातील प्रथिने विशेष करून ॲल्बुमिन, ट्रान्सफरिन आणि हिमोग्लोबिनसुद्धा कमी प्रमाणात संश्लेषित होतात. सुजवटीच्या रोगामध्ये बहुधा जीवनसत्वे आणि क्षार यांचा अभाव आढळतो. सुकटी याला सुकारोग म्हणतात. दीर्घ कालावधीसाठी पुरेशी प्रथिने आणि पुरेसा आहार न मिळाल्याने बालकांना सुकटी हा रोग होतो. लक्षणे काय? तर बालकाची कुंठित वाढ, स्नायूचे आणि त्वचेखालील चरबीचा ऱ्हास. तर आपण याच्यामध्ये फरक बघूया. सुजवटी आणि सुकटी यामध्ये तुलनात्मक अभ्यास असे जे चार्ट दिले आहेत ते व्यवस्थित रीड करून घ्यायचे यामधील. तर सुजवटीमध्ये पायाच्या खालील भागात काही काळ चेहऱ्यावर किंवा अंगावर असते, सुकटीमध्ये नसते. चरबीयुक्त यकृत तर सुजवटीमध्ये असते, सुकटीमध्ये नसते. स्नायुऱ्हास सुजवटीमध्ये नसतो किंवा मध्यम स्वरूपात असतो, तर सुकटीमध्ये गंभीर स्वरूपात स्नायुऱ्हास असतो. तर शरीर वजनाच्या स्वरूपात वाढीचा वेग मंदावणे, तर सुजवटीमध्ये सुकटीपेक्षा कमी असतो आणि सुकटीमध्ये तर गंभीर आणि खूप जास्त प्रमाणात असते. भूक तर सुजवटीमध्ये भूक मंदावते, तर सुकटी याच्या रोगामध्ये भूक चांगली लागत असते. तर चंद्रमुखी चेहरा, सुजवटीमध्ये चंद्रमुखी चेहरा असतो तर सुकटीमध्ये नसतो. हे तुलनात्मक आपण दोन्ही आजाराचं बघितलं आहे. प्रथिने ऊर्जा कुपोषणाचे उपचार. घरगुती स्तरावर PEM अर्थात प्रोटीन एनर्जी मलन्यूट्रिशनचा उपचार करण्यासाठी प्रथिन ऊर्जा समृद्ध मिश्रण शास्त्रीय पद्धतीने तयार केले. मिश्रण तयार करणारी संस्था कोणती आहे? तर हैदराबाद येथील राष्ट्रीय संशोधन संस्था आहे. खालीलप्रमाणे अन्नाचा पुरवठा केल्यास मुले 3 महिन्याच्या आत बरी होऊ शकतात. तर त्यामध्ये प्रथिनांच्या समृद्ध मिश्रण घटक तक्ता दिलेला आहे. जसे बघा, भाजलेले गहू 40 ग्राम, शेंगदाणा भाजलेला 10 ग्राम, एकूण हे किती? तर 86 ग्राम. प्रथिने मिळणार यामधून 11.3 ग्राम. भाजलेला बंगाल हरभरा 16 ग्राम, गूळ 20 ग्राम. ऊर्जा मिळणार किती? तर 330 ग्राम कॅलरी मिळणार. एवढं अशा पद्धतीचं तयार करून जर ह्या केलं तर 3 महिन्यामध्ये ते कुपोषण बरा होईल. प्रथिन ऊर्जा कुपोषण प्रतिबंधात्मक उपाय. तर स्तनदा व गरोदर स्त्रियांना योग्य आहार देणे, स्तनपान वाढविणे, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार नियमित सर्वेक्षण केले जाते. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार यावर नियमित सर्वेक्षण केले जाते. अतिसार झाला असेल तर त्याच्या सुरुवातीलाच निदान आणि उपचार करणे, म्हणजे लहान मुलांना, जे 5 वर्षाखालील मुलांना होते. कृमीने अतिबाधित असलेल्या मुलांच्या शरीरातून कृमी काढणे. प्रौढामध्ये प्रथिन अभाव. शक्यतो ज्या ठिकाणी लहान मुलांमध्ये प्रथिनांचा अभाव आढळतो त्या ठिकाणी प्रौढांमध्ये सुद्धा प्रथिनांचा अभाव आढळत असतो. प्रथिनांच्या अभावाची प्रौढामध्ये लक्षणे कोणती दिसून येते? तर कमी वजन, पांडुरोग, सतत पातळ सोंज, त्वचेखालील चरबी कमी होणे, सुस्ती, जखमा लवकर न भरणे, सूज या गोष्टी प्रौढ व्यक्तीमध्ये, तर मग ते महिला असो किंवा पुरुष असो यांच्यामध्ये ह्या दिसून येतात. अशा पद्धतीने आपण पोषण अभियानामधील ज्या पोषण आहार दिलेला आहे त्यामधील आपण आज म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कर्बोदकी अभ्यासला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथिने सगळं डिटेलमध्ये अभ्यासला, त्यातून 1 किंवा 2 प्रश्न येऊ शकतो. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्निग्ध पदार्थ घेऊया. तर तुमच्याकडे विजयपथ पब्लिकेशनची बुक असेल तांत्रिक डायरी, तर तुम्ही ते तिथून रीड करून घ्या. म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला एकदम रिव्हिजन होऊन जाईल, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ म्हणजे त्यांना पाठवा, त्यांना रिवाईज करायला सांगा. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.